नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुल्फी प्रीमिक्सची रेसिपी। अगदी मार्केटमध्ये भेटतं तसंच कुल्फी तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल आणि तीही सोप्या पद्धतीने, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। तर मैत्रिणींनो, इथे मी घेतलेले आहे ब्रेड। 2 ब्रेडचा मी वापर केलेला आहे आणि ह्याच्या कडा ज्या आहेत त्या मी कट करून घेते आहे। मी व्हाईट ब्रेडचा वापर केलाय, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्याचा ब्राऊन ब्रेडमध्ये देखील बनवू शकता। चला ह्यांना छान पैकी कट करून घेऊ आणि ह्याचे मिक्सरमधून बारीक करून घेऊ, तर आपले ब्रेड क्रम्स तयार होतील। ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत। चला पाहूयात पुढची कृती। सर्वात अगोदर इथे मी घेतलेला आहे 1 कप मिल्क पावडर आणि त्याचबरोबर इथे आपल्याला ॲड करायचं आहे 1/4 कप ब्रेड क्रम्स आणि त्याचबरोबर 1/4 कप पिठी साखर। तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। त्याचबरोबर आपल्याला इथे ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, इलायची पावडर 1 TSP आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला मिक्स करायचं आहे। ही आपली घरच्या घरी कुल्फी प्रीमिक्स तयार झालेला आहे। अगदी मार्केट सारखी दाणेदार कुल्फी आपली घरच्या घरी बनते। आता ह्याला आपल्याला स्ट्रेनरने एकदा स्ट्रेन करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये राहिलेले जाडसर जे ब्रेड क्रम्स असतील ते सगळे निघून जातील आणि हे प्रीमिक्स तुम्ही 15 ते 20 दिवस साचवून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर एअरटाईट कंटेनरमध्ये। चला आता बनवूयात कुल्फी। कुल्फी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप प्रीमिक्स आणि त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे 2 कप दूध। तर तुम्ही दूध कुठलंही वापरू शकता, मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फुल क्रीम जर दूध वापरलं तर जास्त छान टेस्ट येईल। आणि हे जे दूध आहे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तर सध्या तुम्ही बघू शकता हे जे प्रीमिक्स आहे हे थोडंसं पातळ आहे, ह्याला घट्टसर होऊ द्यायचं आहे। त्याच्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागणार आहे। तर मराठी मंच या चॅनलवरती मी वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर एकदा नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता जेव्हा आपण ह्याला शिजवतोय तेव्हा आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर आणि त्याचबरोबर ब्रेड क्रम्स आहे, त्याच्यामुळे खाली लागू शकतं आणि जळू शकतं। त्याच्यामुळे कंटिन्यू तुम्हाला ह्याला स्टेअर करत राहायचं आहे। स्टेअर करत असताना तुमच्या आवडीचे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता। तसं आपण ह्याला इलायची फ्लेवर दिलं होतं, पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे पिस्ता इसेन्स पण टाकू शकता। आता तुम्ही पाहू शकता स्पॅच्युलाला हे छान असं थिक बॅटर चिटकलेलं आहे। ह्या वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तर त्याच्यामध्ये हे तुम्ही सेट करण्यासाठी 5 ते 6 तास ठेवू शकता। जर नसेल तर यूज अँड थ्रोची कप घेऊन त्याच्यामध्ये काडीचा वापर करून ते देखील तुम्ही यूज करू शकता। घरच्या घरी झटपट आणि साध्या पद्धतीने आपलं कुल्फी तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।